तर बघा की या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य आणि त्याच्यामध्ये असणारी प्रशासकीय रचना आहे याचा आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत. लक्षात घ्या की आपण जरी किती एज्युकेटेड असलो तरी सुद्धा आता हे स्पर्धा परीक्षांचं युग आहे आणि याच्यामध्ये टिकण्यासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. कारण पूर्वीच्या काळामध्ये एक बेसिक SSC असलं किंवा 12वी असलं तरी नोकऱ्या उपलब्ध होत्या, कारण शिक्षित लोकांचं प्रमाण कमी होतं. आता काय झालेलं आहे की एज्युकेशन हे तळागाळापर्यंतच्या माणसापर्यंत गेलं. त्याच्यामुळे ज्या सरकारी क्षेत्रामध्ये असणाऱ्या नोकऱ्या आहेत त्यांची संख्या तेवढीच राहिली आणि एज्युकेटेड लोक जास्त आले. मग आपल्याला याच्यामध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे. आणि मी तर तुम्हाला असं म्हणेन की तुम्ही क्वालिटी इम्प्रूव्हमेंट करण्यावर लक्ष द्या. क्वालिटी असेल तर तुम्हाला काहीतरी काम मिळू शकतं, तुम्हाला काहीतरी संधी उपलब्ध होऊ शकते. त्याच्यामुळे तुम्ही क्वालिटीवर लक्ष द्या. इझिली लगेच अपॉर्च्युनिटी आहे, थोडा वेळ जाईल पण मिळेल. तर बघा की हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि शालेय विद्यार्थ्यांना तर ही माहिती असलीच पाहिजे. बघा, तर महाराष्ट्र राज्य आणि त्याची असणारी प्रशासकीय रचना, तर आपण त्याच्यामध्ये काय काय घेतलंय बघा. तर सुरुवातीला आपण किती जिल्हे आहेत ते घेतलेले आहे. महानगरपालिका, पंचायत समित्या, नगर परिषदा, त्यानंतर ग्रामपंचायती, जिल्हा परिषदा, तालुके, शहरे, नगरपंचायत आणि कटक मंडळे ही आपण त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. तर बघा की महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती जिल्हे आहेत, तर 36 जिल्हे आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत. एकूण किती महानगरपालिका आहेत, तर 29. एकूण किती पंचायत समित्या आहेत, तर 351. एकूण किती नगर परिषदा आहेत, तर 247. एकूण किती ग्रामपंचायती आहेत, तर 27,700. बघा, एकूण किती ग्रामपंचायती आहेत, तर 27,782 ग्रामपंचायती आहेत. एकूण किती जिल्हा परिषदा आहेत, तर 34. एकूण किती तालुके आहेत, 358. एकूण किती शहरे आहेत, किती ठिकाणांना शहराचा दर्जा प्राप्त झालाय, तर 534. एकूण किती नगरपंचायती आहेत, तर 147. एकूण किती कटक मंडळे आहेत, तर 7. लक्षात घ्या की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या आणि इयत्ता 10वी 11वी 12वीला जे भूगोल शिकवणारे शिक्षक आहेत त्यांनी सर्वप्रथम आपली दिशा, त्यानंतर हा जो बेसिक भाग आहे हा क्लिअर करून घ्यावा. ही मी सगळ्यांना काय करतो, सगळ्यांना सांगू इच्छितो. कारण लक्षात घ्या की आजचा विद्यार्थी यापुढे भावी नागरिक होणार आहे. आपली बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. शिक्षणाशिवाय माणसाचा विकास नाही. बघा की मी पुन्हा एकदा रिपीट करतो. महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, एकूण 29 महानगरपालिका आहेत, एकूण 351 पंचायत समित्या आहेत, एकूण 247 नगर परिषदा आहेत, एकूण 27,882 ग्रामपंचायती आहेत, एकूण 34 जिल्हा परिषदा आहेत, एकूण 358 तालुके आहेत, एकूण 534 शहर आहेत, एकूण 147 नगरपंचायती आहेत, एकूण 7 कटक मंडळ आहेत. तर या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतोय. हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. मी स्वतः MSc BEd आहे. मी सर्टिफाईड सायकोलॉजी काउन्सिलिंगचा कोर्स केलाय. मी शिक्षण क्षेत्रामध्ये 4 वर्ष काम केलेलं आहे. 4 इन्स्टिट्यूटमध्ये मी शिकवलेलं आहे. त्यानंतर मी स्वतः काही दिवस क्लासही चालवत होतो. माझी 2 गणिताची पुस्तकं प्रकाशित आहेत. पायाभूत गणित अभ्यास भाग 1 आणि भाग 2. की विद्यार्थी मित्र लक्षात घ्या की जर आपण शिकलं तर आपल्याला व्यवहार ज्ञान प्राप्त होतं, आपल्याला ज्ञान मिळतं. ज्ञान मिळालं तर आपल्याला आनंद मिळतो आणि आनंद मिळणं ही तेवढी सोपी गोष्ट नाही. मोठ्या मोठ्या लोकांना सुद्धा आनंद प्राप्त करता येत नाही. आनंद मिळवणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही जे काम करत असाल त्या कामामध्ये एकाग्रता पाहिजे, त्याच्यानंतर जीव तोडून काम करण्याची वृत्ती पाहिजे आणि एखाद्याचं भलं करण्याची वृत्ती पाहिजे. ह्या जर गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्हाला कोणीही यशापासून रोखू शकत नाही. यश मिळवण्यासाठी फक्त 3 गोष्टींची गरज आहे. एक म्हणजे एकाग्रता, दुसरी म्हणजे सातत्य आणि तिसरी म्हणजे दुर्लक्ष करणे. जे लोक तुम्हाला निगेटिव्ह अप्रोच करतात त्यांना तुम्ही दुर्लक्ष करा. आणि हे अनुभव मी सुद्धा घेतलेले आहेत. कारण ज्यावेळी हे मी असे चांगले व्हिडिओ यूट्यूबला टाकत असतो त्यावेळी मी वाईट कमेंट
सुद्धा घेतलेले आहेत. लक्षात घ्या, चांगलं करण्यासाठी तुम्हाला वाईट सहन करावं लागेल. या व्हिडिओमध्ये मी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. मी माझे व्हिडिओ हे मार्केटिंगसाठी टाकत नाही, तर हे जे ग्रामीण भागातील सर्वसामान्य मुलं आहेत की जी शिक्षणापासून वंचित राहतात त्यांना मी हे व्हिडिओ टाकत असतो आणि त्यांच्यासाठी हे व्हिडिओ मी बनवत असतो, जेणेकरून माझं ज्ञान वाढतं आणि मी इतरांपर्यंत या यूट्यूबच्या माध्यमातून पोहोचू शकतो. धन्यवाद.